चला तर आज आलूची नवीन अशी रेसिपी पाहूया। त्यासाठी सर्वप्रथम मी 4 ते 5 आलू घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून ते मोठ्या आकारामध्ये कट केलेले आहेत। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 4 ते 5 मोठे चम्मच तेल घालून ते तेल गरम झाले की त्यामध्ये आलू टाकून ते व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत। नंतर त्यामध्येच त्या तेलामध्ये चिरलेला कांदा घालून तोही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतलेला आहे। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते कांदा, त्यामध्ये 2 चम्मच दही घालून तसेच भिजत ठेवलेले काजू घालून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 2 चम्मच तेल घातलेले आहे। तेलामध्ये काही खडे मसाले घालून त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट घालून ते व्यवस्थित परतवून घेतलेले आहे। ते परतलं की त्यामध्ये टोमॅटो प्युरी घातलेली आहे आणि तेही 2 मिनिटांपर्यंत चांगली परतवून घेतलेली आहे। नंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, जिरे पावडर, धने पावडर आणि गरम मसाला घालून तेही चांगलं 2 ते 3 मिनिटांपर्यंत चांगलं परतवून घेतलेलं आहे। तसेच त्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती तीही त्यामध्ये घातलेली आहे आणि ती चांगली परतवून घ्यायची आहे। ती चांगली 4 ते 5 मिनिटांपर्यंत चांगली शिजवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी म्हणजे खाली ते चिटकणार नाही, त्यासाठी गरम पाणी घालून ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि त्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे। त्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये जे आपण फ्राय केलेले आलू होते ते त्यामध्ये घालायचे आहे आणि चांगलं ते आलूला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे असं चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटांपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे। त्याला एक उकळी आली की त्यामध्ये वरून आपण कोथिंबीर घालायची आहे। तर रेडी आहे आपली आलूची आलू चंगेजी। तर या मग सर्वजण खायला। व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्वांनाच ही डिश खूप आवडेल।